पुण्यामध्ये सीएनजीच्या दरात 2.5 रुपयांची वाढ झाली आहे। मध्यरात्रीपासून पुण्यामध्ये सीएनजीचा दर 94 रुपये 85 पैशांवर पोहोचलाय। वाहनधारकांना पुन्हा एकदा महागाईचा फटका बसतोय। पुणे आणि पिंपरी चिंचवडसह परिसरातील सीएनजी वाहनधारकांना महागाईचा फटका बसला असून एमएनजीएल कंपनीनं सीएनजीच्या दरात प्रति किलो 2.5 रुपयांची वाढ केली आहे। नैसर्गिक वायूच्या वाढत्या खर्चामुळे ही दरवाढ करण्यात आली असून नवीन दर मध्यरात्रीपासून लागू झालेत। या दरवाढीनंतरही सीएनजी हे पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत अनुक्रमे 48% आणि 26% अधिक किफायतशीर इंधन असल्याचा दावा कंपनीने केलाय। दिलासादायक बाब अशी की या दरवाढीतून घरगुती पीएनजीचे दर मात्र स्थिर ठेवण्यात आले आहेत। देशभरात पेट्रोल डिझेलची टंचाई असताना आज पुन्हा एकदा पुण्यात सीएनजीचे भाव जे आहेत ते वाढलेले आहेत। 8 दिवसामध्ये जे आहे ते दुसऱ्यांदा एमएनजीएलकडून सीएनजीचे भाव वाढवण्यात आलेले आहेत। यामध्ये आज 2 रुपये 50 पैशाने जो आहे तो सीएनजी महागलेला आहे आणि पुणे शहरात आजचा सीएनजीचा जो भाव आहे आजपासून तो 94 रुपये 50 पैसे अशा पद्धतीने जो आहे तो दिसतोय आणि एमएनजीएलने मध्यरात्रीपासून ही सगळी भाववाढ आहे ती केलेली आहे। खरं तर एकीकडे सर्वसामान्य लोकांना पेट्रोल डिझेल दरवाढीचा सामना करावा लागत असतानाच आता या सगळ्याचा फटका जो आहे तो प्रवासी वाहतूक व्यवस्थेला बसणार आहे। रिक्षा चालकांना प्रामुख्याने या सगळ्या महागाईचा फटका बसणार आहे, कारण गेल्या 8 दिवसात 2दा ही भाववाढ झाली। सीएनजी वाढलंय काय? सीएनजी भरपूर प्रमाणे परत वाढ होती, याच्यामुळे भरपूर त्रास होतो समजा, कारण कस्टमरही आम्हाला मीटरही भाडे वाढ नाहीत का कोणत्याही गोष्टीचे प्रश्न आहेत, भरपूर प्रश्न आहेत समजा यांचे। 8 दिवसात 2दा वाढले हो नकोच ना, आज भरपूर वेळेस आता विषय काय होतो, कोणत्याही प्रश्नाचं जरा हे सीएनजी वाढीचं जरा प्रश्न आलं तर हा आमच्या जीवनावरती भरपूर फरक पडतो समजा, परिणाम होतो। हो धंद्यावरती भरपूर परिणाम होतो या गोष्टीचा। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।